नमस्कार. चला तर मग आज आपण बनवूयात मुगाच्या डाळीचे जाळीदार धिरडे. धिरडे बनवण्यासाठी मी रात्रीच डाळ भिजू घातली होती. तुम्ही 5 ते 6 तास सुद्धा भिजवून ठेवू शकतात. आता भिजवून घेतलेली डाळ हा आपल्याला मिक्सरच्या जारमधनं बारीक करून घ्यायची आहे. त्यासाठी मी 7 ते 8 लसूण घेतलेले आहे. 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आहे आणि त्यामध्ये जिरा टाकत आहे आणि आवडीनुसार कोथिंबीर टाकायचं आहे. आणि ही पेस्ट आपल्याला अशीच बारीक करून घ्यायची आहे. नंतरच आपल्याला त्यामध्ये पाणी टाकून अजून परत फिरवायचं आहे. तुम्ही बघू शकता अशाच प्रकारे आपल्याला सगळी डाळ काढायची आहे. मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात. तुमच्याकडे हिरवे मूग असतील तर ते सुद्धा तुम्ही भिजवून त्यापासून असे धिरडे बनवू शकतात. माझ्याकडे डाळ होती म्हणून मी डाळीचेच बनवून घेतलेले आहेत. आता आपल्याला चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि परत आपल्याला ते मिक्स करून घेऊन अशा प्रकारे बॅटर बनवून घ्यायचं आहे. जास्त पातळ आपल्याला इथं करायचं नाही आहे. आता तव्याला थोडंसं तेल लावून आपल्याला त्यावर धिरड्यांचं पीठ टाकायचं आहे. अशा प्रकारे ते आपल्याला डोश्याप्रमाणे पसरून घ्यायचं आहे आणि जास्त पातळ आपल्याला ते फिरून घ्यायचं नाही आहे. थोडं आपल्याला ते जाडसरच ठेवायचं आहे. त्यामुळे धिरड्यांना जाडी खूप छान येते. अशाच प्रकारे आपल्याला सर्व धिरडे बनवून घ्यायचे आहेत. आता कडेकडेने आपल्याला तेल सोडायचं आहे. स्टार्टिंगलाच आपल्याला तवा तापून घ्यायचा आहे व्यवस्थित. नंतर आपल्याला गॅसची फ्लेम थोडी कमी करून घ्यायची आहे. आता दुसरी साईडने देखील आपल्याला कडेकडेने तेल सोडायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला आपले धिरडे भाजून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला सर्व धिरडे तयार करून घ्यायचे आहे. हे धिरडे तुम्ही कढीसोबत किंवा हिरवी मिरचीच्या ठेच्यासोबत देखील खाऊ शकतात. खायला अतिशय चविष्ट लागतात आणि पौष्टिक देखील आहेत. तसंच तुम्हाला माझी रेसिपी आवडत असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तयार आहेत आपले धिरडे.